विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 3 पाहणार आहोत. प्रॉब्लेम सेट 3 सुरू करण्यापूर्वी एमसीक्यूज जे आहेत ते एमसीक्यूज क्वेश्चन 1 मध्ये आहेत आणि एमसीक्यूज आपण शाळा सुरू झाल्यानंतर पाहू शकतो. त्यासाठी आपला व्हिडिओ जो आहे तो लेंदी होऊ शकतो, म्हणून आपण एमसीक्यूज जे आहेत ते शाळा सुरू झाल्यानंतर पाहणार आहोत. आता त्यापुढचे प्रश्न जे आहेत, प्रश्न दुसऱ्यापासून आपण सुरुवात करतोय. क्वेश्चन 2 इज लाइन L टचेस ए सर्कल विथ सेंटर O ॲट पॉइंट P. इथं आपण डायग्राम काढली आहे की ज्या सर्कलचा सेंटर O आहे आणि लाइन L जी आहे P पॉइंट मध्ये या सर्कलला टच होतीये. इफ रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर, then answer the following. First is what is distance OP and why. आता डिस्टन्स OP जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आणि हे डिस्टन्स आपण कशावरून कॅल्क्युलेट केलं ते आपल्याला सांगायचंय. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला म्हणलंय की लाइन L जी आहे, सुरुवातीला आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हणलंय की लाइन L टचेस द सर्कल ॲट पॉइंट P. It means that line L is a tangent and therefore point P lies on a circle. Therefore OP is the radius of a circle. म्हणजे L लाइन जी आहे ती P पॉइंट मध्ये या सर्कलला इंटरसेक्ट करते. म्हणजेच P हा पॉइंट कुठे असणार आहे, तर ह्या सर्कल वरती असणार आहे. म्हणून OP ही काय असणार आहे, या सर्कलची रेडियस असणार आहे. Therefore right here line L touches the circle at point P. Therefore line L A. Therefore point P lies on a circle. Therefore point P lies on a circle. Therefore OP is the radius of circle. And we have in question मध्ये आपल्याला म्हणलंय radius of circle is of 9 centimeter. Therefore distance OP is equal to 9 centimeter. Now second, if distance OQ is equal to 8 centimeter, where does the point Q lie? If distance OQ is of say 8 centimeter, then where does the point Q lie? Here we have OP is a radius. इथे आपण OP ही रेडियस कॅल्क्युलेट केली आणि रेडियस इज ऑफ 9 सेंटीमीटर हे आपल्याला माहितीये. मग या सर्कलची रेडियस जर 9 सेंटीमीटर असेल आणि डिस्टन्स OQ आपल्याला 8 दिलाय, म्हणजे ह्या रेडियसच्या आतमध्ये हा कुठेतरी Q पॉइंट असणार. डिस्टन्स OP इज इक्वल टू 9. इट इज ए radius of circle and distance, therefore distance OQ is less than distance OP. Therefore point Q, आता OQ हे डिस्टन्स OP पेक्षा लहान आहे म्हणून पॉइंट Q कुठे असणार आहे. therefore point Q lies inside the circle. पॉइंट कुठे असणार आहे, सर्कलच्या इंटेरियर पार्ट मध्ये असणार आहे. नाउ थर्ड क्वेश्चन, इफ डिस्टन्स OR, पुस्तकामध्ये आपल्याला डिस्टन्स PQ दिले, प्रिंटिंग मिस्टेक आहे, ती प्रिंटिंग मिस्टेक दुरुस्त करून घ्या. द डिस्टन्स OR इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. Distance OR is 15 centimeter. How many locations of point R are lie on line L? At what distance will each of them be from point P?
आता आर हा पॉइंट जो आहे तो एल लाईन वरती किती ठिकाणी असू शकतो किंवा कुठल्या लोकेशन वरती असू शकतो हे आपल्याला विचारलंय. हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट आर लाईन ऑन लाईन एल. मग आर ह्या पॉइंटचे लोकेशन्स किती असणार आहेत हे आपल्याला इथं विचारले. डिस्टन्स ओ आर इज इक्वल टू 15 आहे. इथं आपल्याला डिस्टन्स ओपी इज इक्वल टू 9 दिलंय आणि ओ आर इज इक्वल टू 15 दिलंय. म्हणजेच आर पॉइंट जो आहे कुठेतरी या लाईन वरती इकडे असेल किंवा ह्या बाजूला. आयदर आर इज लेफ्ट साइड और राइट साइड ऑफ द पॉइंट पी. मग हा जो आहे तो डाव्या किंवा उजव्या बाजूला पॉइंट पी च्या असू शकतो. ऍट व्हॉट डिस्टन्स विल इच ऑफ देम बी फ्रॉम पॉइंट बी. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला लिहिता येईल की आर लाईज ऑन 2 लोकेशन्स ऑन लाईन एल. दोन लोकेशन वरती कशा पद्धतीने असणार आहे, पॉइंट आर इकडे किंवा ह्या बाजूला असणार आहे. ओपी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. वी हॅव ओपी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. वाय? बाय द tangent theorem. Here L is a tangent and OP is a radius. Therefore, OP is perpendicular to line L by tangent theorem. By tangent theorem. If we draw here here OP is perpendicular to line R, and if we draw here OR, then we get a right angle triangle OPR. Therefore, in right angle triangle OPR, by Pythagoras theorem, we have OR is a hypotenuse of this triangle. Therefore, right here OR square is equal to OP square plus PR square. We have to calculate distance between point P and R. Therefore, we write here OR square is equal to OP square plus PR square. Now, we have OR. Distance OR is of 15 square is equal to OP is of 9 square plus PR square. 15 square is 225 is equal to 81 plus PR square. Therefore, PR square is equal to 225 minus 81. Therefore, PR square is equal to 5 minus 1 is 4, 4, 1. Therefore, PR is equal to root 144. Therefore, PR is equal to 12. Therefore, we get the distance PR is equal to 12. It means that at what distance will each of them be point from P? P पॉइंट पासून R पॉइंट किती डिस्टन्स वरती असणार आहे, तर 12 डिस्टन्स वरती R हा पॉइंट असणार आहे. इधर इट मे बी लेफ्ट और राइट साइड. या पद्धतीनं हा क्वेश्चन 2 आपण इथं सॉल्व्ह केला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 इज इन फिगर M is the center of circle and segment KL is a tangent segment. Therefore, right here it in given part M is the center of circle and KL it is a tangent or tangent segment. Here we have MK is equal to 12.
Right here MK is equal to 12 and KL is equal to 6 root 3. 6 root 3. It is also right in a given part. Then we have to calculate here radius of a circle. It means ML and the measures of angle K and measure of angle M. K आणि M ह्या दोन अँगल्सचे मेजर्स आपल्याला काढायचे. त्यासाठी सुरुवातीला आपण इथं जर डायग्राम पाहिली तर डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय देयर ML is a radius and KL it is a tangent segment. Right here in figure ML is a radius and KL is a tangent segment. Therefore, from tangent theorem, what is the tangent theorem? A tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. It means from the tangent theorem, we have ML is perpendicular to KL. Therefore, now in right angled triangle MLK by Pythagoras theorem, we have here MK is a hypotenuse, therefore MK square is equal to ML square plus KL square. Here we have value of MK is of 12 square is equal to ML square plus KL is of 6 root 3 square. 12 square is 144 is equal to ML square plus 6 root 3. 6 square is 36 into root 3 square is 3. Therefore 36 into 144 is equal to ML square plus 36 into 3 is 108. Therefore ML square is equal to 144 minus 108 is equal to 36. Therefore we have ML is equal to root 36. ML is equal to root 36. Therefore value of ML we have 6 and ML is the radius of circle. Therefore radius of circle is of 6. Now second is measures of angle K and measure of angle M. आता आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल MLK हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजेच एकतर तो 45 45 90 चा असेल किंवा 30 60 90 चा असेल. मग आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे 30 डिग्री अँड 60 डिग्री अँगलच्या अपोजिट साइडची प्रॉपर्टी जी आहे ती माहिती आहे. नाउ if we calculate the ratio side opposite to the angle K which is ML, ML upon MK is equal to, here we calculate ML is of 6
and MK is of 12. 6 upon 12 is 1 upon 2. It means that from this ratio, we know that the side opposite to 30-degree angle, it is half of the hypotenuse. It means that ML, it is half of the MK. It means that ML is equal to 1 upon 2 into MK. From this equation, we get that measure of angle K is of it is of 30 degree. Therefore, from of 30, 60, 90 degree थेरम, त्या 30, 60, 90 डिग्री थेरम जो आहे त्यानुसार आपल्याला माहिती आहे की हायपोटेन्युसच्या हाफ असणारी साइड, एखादी साइड जर हायपोटेन्युसच्या हाफ असेल तर ती साइड 30 डिग्री अँगलला अपोजिट असते. देअरफॉर अँगल के इज ऑफ 30 डिग्री. सिमिलरली it is of 90 degree, it is of 30 degree, then remaining angle it is of 60 degree. thus राहिलेला अँगल जो आहे तो 60 डिग्रीचा असणार आहे बाय द प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. मग आता ही प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याला माहिती आहे, त्या प्रॉपर्टीनुसार डायरेक्ट आपण मेजर ऑफ अँगल एम जो आहे तो 60 डिग्री लिहू शकतो, किंवा ज्या पद्धतीने आपण हा रेशो कॅल्क्युलेट केला 30 डिग्रीच्या अपोजिट असणाऱ्या साइड नुसार त्या थिअरमने, त्याच पद्धतीने आपण 60 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड जी आहे ती हायपोटेन्युसच्या √3/2 असते, हे आपल्याला माहिती आहे. मग त्या प्रॉपर्टीनुसार नाउ KL upon hypotenuse is MK. KL is of 6√3 upon MK is of 12. 6 1s are 6, 6 2s are 12. Therefore, it is of √3/2. Therefore, KL is equal to √3/2 into MK. MK is a hypotenuse, or we get measure of angle M is of 60 degree. From the property of 30, 60, 90 degree triangle, measure of angle M is of 60 degree. It is a question 3. Now, fourth question is, in the figure, O is the center of circle, segment AB and segment AC are the tangent segments, radius of circle is R and length AB is equal to R. Here we have to given here length AB is equal to R. आता ह्या प्रश्नामध्ये गिवन पार्ट जो आहे तो प्रश्नामध्ये बघून तुम्हाला लिहिता येईल. काय काय लिहिणं अपेक्षित आहे? सेगमेंट AB and segment AC are the tangent segments. Then O is the center of circle and radius of circle is R and length AB is equal to R. इथेपर्यंतचा पार्ट आहे तो आपण गिवन मध्ये लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? प्रूव्ह दॅट क्वाड्रॅटरल ABCD इज ए स्क्वेअर. क्वाड्रॅटरल ABCD जो आहे तो काढण्यासाठी इथे आपल्याला कन्स्ट्रक्शन करावाच लागेल. ड्रॉ OB and OC. Therefore, write here in construction, draw OB and OC. Here OB and OC are the radius of these circles. Therefore, for proving the quadrilateral ABCD is a square, let us start here proof. We have segment AB and segment AC are the tangent segments.
which are the tangent segments drawn from a one point. And we know that the tangent segments drawn from a one point, these are the congruent segments. एका पॉइंट मधून काढलेले टँजंट सेगमेंट जे आहेत ते कॉन्ग्रंट असतात. यानुसार इथं लेंथ AB इज इक्वल टू जर आपल्याला 4 दिलेली असेल तर AB आणि AC हे कॉन्ग्रंट सेगमेंट आहेत. म्हणून इथं आपल्याला लिहिता येईल लेंथ AB इज इक्वल टू लेंथ AC इज इक्वल टू R. का तर ए पॉइंट मधूनही दोन्ही टँजंट्स काढलेले आहेत म्हणून हे दोन्ही कॉन्ग्रंट असतील. लेट अस कन्सिडर इट ॲज नंबर 1. नाउ हियर in construction we draw OB and OC. Here OB and OC are the radius or radii of same circle. Radii of same circle. Therefore, let us consider it as number 2. From 1 and 2 we get. Therefore, AB is equal to AC is equal to OB is equal to OC, because AB is equal to AC is equal to R and OB is equal to OC is equal to R. Therefore, from 1 and 2 we get AB is equal to AC is equal to OB is equal to OC. It is from 1 and 2. आता कोणताही क्वाड्रिलेटरल स्क्वेअर आहे हे सांगण्यासाठी फक्त त्याचे साइड्स जे आहेत त्या इक्वल असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्क्वेअरची आणखी एक प्रॉपर्टी आपल्याला तिथे दाखवावं लागेल की स्क्वेअरचे प्रत्येक अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा असतो. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला माहितीये की ओबी इट इज ए रेडियस अँड AB इट इज ए टँजंट सेगमेंट. देन फ्रॉम टँजंट थेरम, टँजंट थेरम वरून आपण इथे म्हणू शकतो OB इज परपेंडिक्युलर टू AB as well as OC इज परपेंडिक्युलर टू AC. त्या टँजंट थेरम नुसार हे दोन अँगल जे आहेत ते 90 चे आपण प्रूव्ह करू शकतो. त्या राहिल्या अँगल A आणि अँगल O ते 90 डिग्रीचे आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं डायग्राम मध्ये AO जो आहे तो काढायचा राहिला होता, तो आपण पहिल्यांदा जॉईन करूया. AO. आता अँगल A आणि अँगल O जे आहेत ते 90 डिग्रीचे आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हे दोन्ही अँगल जे आहेत अँगल BAO प्लस अँगल CAO 45 चे आहेत हे प्रूव्ह करावं लागेल. आणि ते प्रूव्ह करण्यासाठी आपण इथे लिहूया बघा. पहिल्यांदा B आणि C अँगल जे आहेत ते 90 डिग्रीचे आहेत ते दाखवूया. It is given to us. Therefore, by tangent theorem we get OB is perpendicular to AB. Similarly, OC is perpendicular to AC. Therefore, angle ABO is equal to angle ACO is of 90 degree by tangent theorem. Write as number 3. Now, in triangle ABO, we have AB
is equal to BO. It means here AB is of R and BO it is also of R. Therefore, triangle ABO is an isosceles triangle. Here ABO it is an isosceles triangle. Therefore, let angle BAO is equal to angle BOA is equal to x. These are it is a isosceles isosceles triangle. Therefore, these two angles are congruent angles. Let these angles are called as x. Therefore, write it as BAO is equal to angle BOA is equal to x. Now in triangle ABO, angle ABO plus angle BAO plus angle BOA is equal to 180. Angle sum property of triangles. ABO is of 90. BAO it is as x and BOA it is also x. Therefore, 2x is equal to 180. 90 becomes minus 90. Therefore, x is equal to 180 minus 90 is 90 upon 2 is of 45. Therefore, x is equal to 45. Therefore, the measure of angle BAO and measure of angle BOA it is of 45 degree. Similarly, we can prove that the triangle ACO it is of 45, 45, 90 degree triangle, because AC and CO these are also congruent segments, because AC is of R and CO it is also of R. Here AC is equal to CO. It means this triangle is an isosceles triangle. If this triangle is isosceles triangle, the angle CAO and angle COA these are also congruent angles. If these two angles are congruent angles, then this triangle is of 45, 45, 90 degree triangle. Therefore, measure of angle CAO is equal to angle COA is of 45. Therefore, right here similarly we can prove measure of angle CAO is equal to measure of angle COA is of 45 degree. Now from this x is equal to BAO and BOA. It means that, consider this equation it is as 4, but angle BAC is equal to angle BAO plus angle OAC. It means 45 plus 45 is equal to 90. BAC it is of 90 degree. Similarly, we can calculate the measure of angle BOC. It is of 90 degree. Therefore, we write it as similarly
angle BOC is equal to angle BOA plus angle AOC is equal to, consider it as number 5, and BOA it is of 45 plus 45, BOA AOC it is of 90 degree, and therefore angle BOC is of 90 degree. Consider it is as number 6. Therefore from 3, 4, 5 and 6, 3, 5 and 6, we get ABCD is a square. ABCD is a square. Let us see fifth question. In figure, quadrilateral ABCD is a parallelogram. It circumscribes the circle with center T. Here center of circle is T, and point E, F, G, H are touching points. If A is equal to 4.5 and EB is equal to 5.5, find AD. Find the length of AD. गिवन पार्ट जो आहे तो आपण प्रश्नामध्ये दिलेला आहे त्या पद्धतीने लिहू शकतो. काय काय लिहिणार गिवन पार्ट मध्ये? ABCD is a parallelogram and point E, F, G, H are the touching points of a circle, and A is equal to 4.5 and EB is equal to 5.5. इथपर्यंतचा पार्ट आहे तो आपण गिवन मध्ये लिहू शकतो. We have to find here length AD. Therefore write here AD is equal to how many? For calculating AD, here we have ABCD is a parallelogram. Therefore write here solution. ABCD is a parallelogram. Therefore side AB is equal to side DC. Reason, opposite sides of parallelogram. Here AB is equal to DC. Let us consider here DG is equal to X and GC is equal to Y. Therefore write here let DG is equal to X and GC is equal to Y. But here DC is equal to DG plus GC. Therefore we have here AB is equal to DC. Here AB it is AE plus EB. Therefore write here AB is equal to DC as AE plus EB is equal to DG plus GC. AE is of 4.5 and EB is of 5.5. DG we considered as X and GC we considered as Y. Therefore 4.5 plus 5.5 it is as 10. Therefore X plus Y is equal to 10. Consider it as equation number 1.
Now here point D, DG and DH, these are the congruent tangents drawn from a same point, DG and DH. DG is equal to DH. The reason is tangent segments are congruent. Here we consider DG as X. Therefore, DH it is also, DG is equal to DH. Therefore, DH is also X. Similarly, AH and AE, these are also tangents drawn from same point. Therefore, AH is equal to AE. Here length of AE is of 4.5. Therefore, AH is equal to AE is equal to 4.5. And point B, BE and BF are also drawn from same point. Therefore, similarly, BE is equal to BF is equal to 5.5. It means here DG is equal to DH is X. AE is 4.5, therefore AH is 4.5. BE is 5.5, therefore BF is 5.5. And GC is Y, therefore CF it is also Y. Therefore right here similarly CF is equal to CG is equal to Y. These are all the tangents drawn from same point. Therefore these are the congruent tangents. Now we have ABCD is a parallelogram. Therefore the opposite sides of parallelogram are the congruent sides. AD is equal to BC. Now AD is equal to BC. What is the reason? Opposite sides of parallelogram. Here AD is AH plus HD. AD it becomes AH plus HD is equal to BC is BF plus FC. Therefore right here value of AH is 4.5 plus HD is X. BF is 5.5 plus FC is Y. Therefore right here X plus Y it becomes X minus Y. It is 5.5 minus 4.5. Therefore X minus Y is equal to 1. Consider it as equation number 2. If we add equation 1 and 2, adding equation 1 and 2, 1 is X plus Y is equal to 10, add X minus Y is equal to 1. Here y get cancelled. 2x is equal to 10 plus 1 is 11. Therefore, x is equal to 11 upon 2. Therefore, x is equal to 5.5. Value of x, it is of 5.5. We have to calculate the value of AD. Therefore, AD is equal to AH plus HD. Value of AH is 4.5 and value of HD is of X. Here we calculate it as 5.5.
therefore AD is equal to 10. Value of AD is equal to 10.